एक्झाम नंतरची ही कहाणी आपली आहे बघा. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी कॅमेरा समोर येतोय. हो, मला माहिती आहे तुमच्या डोक्यात एकच प्रश्न असेल, काय झालं, व्लॉगिंग सोडली का? पण लक्षात ठेवा, हम हारे नहीं मेरे दोस्त, अभी तो पिक्चर बाकी है. खरं तर मागचे काही दिवस एक्झाम चालू होते. नर्सिंगचा एक्झाम म्हणजे काही जोक नसतो. दिवस रात्र अभ्यास, टेन्शन, स्ट्रेस आणि म्हणून थोडा ब्रेक घ्यावा लागतो बघा. त्या ब्रेकमुळे रूमवर एवढा मोठा गोंधळ होईल हे माहिती नव्हतं. मग काय ठरवलं, आज त्याला पूर्ण गोंधळा साफसूफ करून टाकायचं. आणि सुरुवात कुठून करायची तर आपल्या रूम क्लिनिंग पासून. आज पूर्ण रूम चकाचक आरशासारखी स्वच्छ, कोपरान कोपरा साफ करायचा आपल्याला बघा. कारण मित्रांनो, स्वच्छ रूम स्वच्छ डोके, आणि स्वच्छ डोके तर नवे गोल्स ठरतील. हा व्लॉग म्हणजे फक्त रूम क्लिनिंग नाही, हा आहे माझा कमबॅक असंही समजू शकतो. पुढे अजून भरपूर कंटेंट येणार आहे. व्लॉग, फिटनेस, नर्सिंग लाईफ, रियालिटी आणि कोकण पण. जर तुम्हाला वाटत असेल की मी हार मानली तर लक्षात ठेवा, मी फक्त एक्झामसाठी थोडा वेळ देत होतो. आता एक्झाम झाली आहे, मग आता मजा येणार आहे आपल्याला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्की शेअरही करा. आणि शेवटी जाताना आपल्या भावाला फॉलो नक्की करा बघा. वाटलं नव्हतं बघा रूम मध्ये एवढा कचरा निघेल, पण काही नाही, निघाला तेवढा बराच आहे. आयुष्यातून कचरा गेलाच पाहिजे. सुरुवात केली आता रूम पासून, हळूहळू आयुष्यामधला पण. फायनली 4th सेमिस्टरची एक्झाम आमचे संपले आणि तेही व्यवस्थितच गेलेत. आता रिझल्ट कसा येईल काय नाही ते आपण समोर बघूच. खूप दिवस फक्त एकच रुटीन होता, उठा, अभ्यास करा, ताण घ्या, झोपा. पण आता सीन वेगळा आहे आपला. 5th सेम मध्ये आपण आता पोहोचलो आहोत, म्हणजेच 3rd इयरला. सुरुवात केली रूमला चकाचक करून बघा. एकदम व्यवस्थितरित्या रूमला साफसूफ केलं. रूमला असं पाहून ना आनंदच आनंद होतोय. मनोज आणि मी मिळून दोघांनी बघा रूमला एकदम बढिया बनवलं. आता म्हणलं स्वतःही फ्रेश होतो, घामाघूम झालो होतो. बढिया पद्धतीने आंघोळ वगैरे केले आणि रूम पण आपली चमकत होती. बार बार सांगतोय, आनंद होतोय बघून बघा. भेटतो उद्या, बाय.